श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर हा महिना कसा राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टीमध्ये यश लाभ प्राप्त होणार आहे, ही सर्व संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपण आता माहिती पाहत आहोत तुमच्या राशी कुंडलीप्रमाणे. लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश शुक्रदेव ज्यांचं गोचर सप्तमातनं होत आहे. बुधदेवांच्या युतीमध्ये वृश्चिक राशीतनं शुक्रदेव हे 7 तारखेपर्यंत गोचर करतील. 7 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या जीवनामध्ये थोडेसे क्लेशेस किंवा थोडंसं दडपण राहणार आहे, पण मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाहीत. कामं मार्गी लागतील, पण तुम्ही विशेष चिंता जी करताय ती चिंता सोडून द्या. मन प्रसन्न ठेवा आणि मग काम करा, म्हणजे तुमचं काम नक्कीच निश्चितपणे अगदी उत्तमरित्या पूर्ण होईल. कामामधील एकसंगता अगदी उत्तम राहणार आहे 7 नोव्हेंबर नंतर. कुठलेही प्रोजेक्ट तुम्हाला जे मिळणार होतं, जे मिळत नाहीये, त्या संदर्भात तुम्ही काळजी चिंतेत आहात, त्यातनं सुद्धा तुम्ही बाहेर पडणार आहात. नवीन संधी प्राप्त होणार आहे, नवीन नोकरीची संधी, नवीन एखाद्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. विशेष तुम्ही या दरम्यान कुठली उपासना करायची आहे की ज्या माध्यमातून ते काम तुम्हाला प्राप्त व्हावं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हाव्यात, यासाठी मदत व्हावी. ती कुठली उपासना आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. धनस्थानाची स्थिती पाहता धनेश बुधदेव ज्यांचं गोचर सप्तमातनं आहे, ज्यांचे भागीदारीचे व्यवसाय आहेत किंवा कमिशन एजंटचे व्यवसाय आहेत, तुम्ही पिग्मी कलेक्शन वगैरे या संदर्भातली कामे करतात, बँक क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरीला आहात, तुमच्यासाठी विशेष कालावधी आहे हा. यामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होणं, कामाचा उत्साह वाढणं, कामामधील एकाग्रता वाढणं, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. गुरु महाराज लग्नस्थानामध्ये वक्री स्वरूपात आहेत, तुम्हाला संधी देतील, प्राप्त करून देतील. गुरु महाराजांचं हे वक्री फळ तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होणार आहे, परंतु थोडंसं संयम ठेवणं आवश्यक आहे. तुमच्या राशीचा गुणधर्म आहे की तुम्हाला थोडीशी घाई होते, प्रत्येक गोष्ट लगेचच हवी असते, परंतु या महिन्यामध्ये थोडीशी प्रतीक्षा ही तितकीच गरजेची आहे. कुठल्याही कामामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी, सुख प्राप्त करून घेण्यासाठी, ते काम तुम्हाला मिळण्यासाठी थोडीशी प्रतीक्षा ही हवीच. आणि त्या माध्यमातून जर तुम्ही गेला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखं काम प्राप्त झालेलं दिसून येणार आहे. तृतीय स्थानावरनं आपण कीर्ती प्रसिद्धीचे योग पाहतो, परिश्रम पाहतो आणि त्याचबरोबर भावनांचं सौख्य पाहतो. या तिन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कर्करास आहे. मंगळदेवांचं गोचर तृतीयातनं आहे. मंगळदेव तुम्हाला थोडासा भावनांच्या संदर्भातील विषयांवरती वाद किंवा एखादा निर्णय घेताय, तुम्ही सगळे कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि भावंडांसोबत तुम्ही चर्चा करताय, तर तुमचं मत देताना प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रागावरती नियंत्रण. लगेच व्यक्त व्हायचं नाहीये, कारण तृतीयातले मंगळदेव थोडेसे तुम्हाला रिलेशन खराब करण्यासाठी प्रवृत्त करतात. आता सध्या तुमच्या राशीला राशीचे स्वामी हे सुद्धा वृश्चिकेतनं गोचर करत आहेत, त्यामुळे मंगळदेवांचा हा प्रभाव तुमच्यावर राहू शकतो. म्हणूनच हा संपूर्ण महिना एक गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे की कुठलाही निर्णय घेताय, मग तो तुमच्या कामासंदर्भातला आहे, नातेवाईकांना सांभाळण्यासंदर्भातला आहे, त्यांचं मत जाणून घेण्यासंदर्भातलं आहे, तुमचं मत देण्यासंदर्भातलं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये रागावर नियंत्रण ठेवून तो निर्णय द्यायचा आहे, म्हणजे कोणालाही मन दुखावलं जाणार नाही आणि त्या माध्यमातून तुम्हाला विशेष मानसिक तणाव निर्माण होणार नाही. याबरोबरच हा महिना थोडासा कष्टाचा पण आहे. थोडासा कष्ट प्राप्त करून देईल, पण त्या कष्टाचा चीज होणार आहे, आनंद प्राप्त होणार आहे, असा पण आहे. त्याचबरोबर ज्यांना प्रवास करायचे तर छोट्याखानी प्रवासाचे योग वारंवार येणं आणि त्या प्रवासातनं समाधान किंवा तुम्हाला हवं ते काम पूर्ण झाल्याचं जे एक समाधान हवंय ते सुद्धा प्राप्त होणं, अशा उत्तम प्रकारचं आत्ताची ग्रहस्थिती म्हणता येईल. त्याचबरोबर राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे वळूया. चौथ्या घरानं वाहन वस्तूचं सौख्य आणि मातृसौख्य पाहतो. तुमच्या वास्तूमध्ये एखादं शुभ मांगलिक कार्य घडून येऊ शकतं, या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त होतो. किंवा तुमच्या घरामध्ये तुमचे आप्तेष्ट, सहकारी, मित्रवर्ग यांना सुद्धा पाचारण करून एखादा महत्त्वपूर्ण विधी किंवा धार्मिक विधी केलाय आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आनंद प्राप्त करून घेतलाय. अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे, असे शुभ योग आहेत. नक्कीच हे या महिन्यात घडू शकतं. मातृसौख्य उत्तम आहे. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी करायचंय तुमच्यासाठी सुद्धा ग्रहस्थिती अतिशय उत्तम म्हणता येईल. या महिन्याच्या 16 तारखेनंतर तुम्ही ते वाहन खरेदी करावं किंवा वास्तू खरेदी करावी, वास्तूमध्ये किंवा वाहनामध्ये गुंतवणूक करायची असं मी सांगू शकेल. मंगळदेवांच्या राशीतनं रविदेवांचं गोचर हे 16 नोव्हेंबर नंतर होईल, त्यामुळे 16 नोव्हेंबर नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी गुंतवणुकीचे योग आणणार आहे. म्हणजे ते वास्तूमध्ये असेल, वाहनामध्ये गुंतवणुकीची संधी आणणार आहे, योग आणणार आहे. त्यामुळे 16 तारखेनंतरचा ग्रहस्थिती उत्तम म्हणता येईल.
चतुर्थ स्थान पाहिले, आता पंचम स्थानाकडे जाऊयात. पंचम स्थानावर आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो. प्रेम प्रणयाच्या बाबतीमध्ये हा महिना संमिश्र म्हणता येईल. किरकोळ प्रमाणामध्ये तुमच्या रागावरचं नियंत्रण सुटल्यामुळे तुमचा लव्ह पार्टनर दुखावला जाऊ शकतो. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की या महिन्यामध्ये मंगळदेव ज्यांचं गोचर कर्क राशीत न होत आहे, नीच राशीत न होत आहे, मंगळदेव तुम्हाला प्रवृत्त करतील रागावरचं नियंत्रण सोडण्यासाठी. पण तुम्ही कंट्रोलमध्ये तो राग कसा राहील याकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमचं नातं दुभंगणार नाही, तुमचा लव्ह पार्टनर नाराज होणार नाही, या गोष्टी घडतील. याबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षण स्थानामध्ये बुधदेवांची रास आहे. बुधदेव मंगळदेवांच्या राशीतनं गोचर करत आहेत. ज्यांचं MS सुरू आहे किंवा MBBS सुरू आहे, आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेताय किंवा होमिओपॅथिक शिक्षण तुमचं सुरू आहे, अशा वर्गासाठी थोडासा टास्क असेल या महिन्यामध्ये. तुम्ही तुमच्या अभ्यासामधली एकाग्रता कमी झालेली पाहू शकाल. मग ती प्राप्त करून घेण्यासाठी विशेष तुमच्याकडनं परिश्रम व्हायला हवे. तुमच्यासाठी ग्रहस्थिती अगदी मध्यम स्वरूपात आहे, विशेष लक्ष द्या. तुमचा अभ्यास एकाग्रतेने होणार नाहीये किंवा इतर ठिकाणी इंटरनेट, मोबाईल या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं मन लक्ष केंद्रित विचलित होऊ शकतं. तुम्ही विशेष लक्ष द्या. अभ्यासामध्ये एकाग्र कसं राहता येईल किंवा अभ्यासामध्ये सातत्य कसं ठेवता येऊ शकेल याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यांना स्पर्धात्मक परीक्षा द्यायची आहे, तयारी सुरू करताय किंवा सुरू आहे, तुमच्यासाठी सुद्धा विशेष अभ्यासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता या महिन्यात लागणार आहे. 16 नोव्हेंबर पर्यंतचा हा कालावधी असणार आहे. 16 नोव्हेंबर नंतर मात्र तुमचा अभ्यास व्यवस्थितरित्या पूर्ववत जसा सुरू होता तसा सुरू होऊ शकतो. राशीपत्रिकेतील 6ष्ठ स्थान, ज्यावरून आपण रोग हित शत्रू पाहतो. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये 7 तारखेपर्यंत तुम्हाला सर्दी, पडसं, कफ या संदर्भातील आजारपणा निर्माण होऊ शकतात किंवा त्रास देऊ शकतात. प्रवास करतायत, प्रवासामध्ये तुम्हाला हा त्रास जाणवू शकतो. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. तर विशेष काळजी तुम्ही 7 नोव्हेंबर पर्यंत घ्यायची आहे. तुमचं नातेसंबंध या संदर्भातला जर विचार केला तर तुमच्या जोडीदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये उत्तम प्रकारचं मिळेल. अगदी छोट्या गोष्टींवरनं वाद संवाद होऊ शकतो. फार मोठ्या प्रमाणातील तक्रारी अजिबात नाही, काळजी करण्याची आवश्यकता नाही. भागीदारीचे व्यवसाय तुम्हाला करायचे, नक्की सुरू करा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमचा लव्ह पार्टनर असू दे किंवा तुमचा लाईफ पार्टनर असू दे, यांना तुम्हाला पार्टनरशिपमधील व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचंय, तर त्यासाठी सुद्धा ग्रहस्थिती या महिन्यात उत्तमच म्हणता येईल. 7 नोव्हेंबर नंतर तुम्ही त्या सगळ्या कामावरती, त्या प्रोजेक्टवरती काम करण्यास सुरुवात करा. तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार त्या व्यवसायाला सुरुवात सुद्धा तुम्ही 7 नोव्हेंबर नंतरच करा, म्हणजे तुमच्या व्यवसायाला लवकर तेजी प्राप्त होईल. याचबरोबर नोकरीची संधी उत्तम आहे, व्यवसायाचे योग उत्तम आहेत, व्यावसायिक वर्ग सुखावणार आहे, आनंदित होणार आहे. अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती व्यावसायिक वर्गाला आहे. आर्थिक लाभाची संधी प्राप्त होणं, खरेदी विक्रीचे व्यवसाय आहे ते तेजीत येणं, अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती तुम्हाला लाभत आहे. फक्त या महिन्यातील 15 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी थोडासा जड जाऊ शकतो. 16 तारखेनंतर सगळ्या स्थिती उत्तम राहणार आहेत. देव हे नीच राशीतनं मित्र राशीमध्ये प्रवेश करतील. 16 नोव्हेंबर नंतर ते वृश्चिकेला जातील. ते तुम्हाला सुख प्राप्त होणार आहे. अभ्यासातील एकाग्रता त्यानंतर वाढणार आहे. त्याचबरोबर शनी महाराज हे तुमचे भाग्येश आहेत आणि दशमेश आहेत. त्यामुळे शनी महाराज 15 नोव्हेंबर नंतर तुम्हाला वक्रस्थितीमधनं मार्गस्थितीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फल प्राप्त करून देतील. एखादा प्रोजेक्ट होतं जे तुमच्याचसाठी होतं, तुम्हालाच करायचं होतं, पण ते तुमच्या हातनं निसटून इतरांच्याकडे गेलं. असं काहींच्या जीवनात घडत असेल तर तुमच्यासाठी सांगू इच्छिते की आता 15 नोव्हेंबर नंतर तुम्हाला ते प्राप्त होऊ शकतं. तुमच्यापर्यंत ते प्रोजेक्ट पुन्हा येऊ शकतं किंवा त्या कामाबाबतीमध्ये तुमच्याकडनं विचारणा होऊ शकते, तुम्हाला विचारणा होऊ शकते. अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे. नवीन कामे हाती घेण्यासाठीचा कालावधी, नवीन प्रोजेक्ट हाताळण्यासाठीचा कालावधी 15 नोव्हेंबर नंतर नक्कीच शनी महाराजांच्या कृपेने तुमच्यापर्यंत येणार आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना थोडासा खर्चिक आहे. गुरु महाराज जेव्हा वक्री होतात त्यावेळेस मागील राशींना सुद्धा फळे देतात. म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत खर्चावरचं नियंत्रण सुटणं, मोठ्या प्रमाणात खर्च होणं, कर्ज होणं, ऋण होणं याही गोष्टी घडू शकतात. त्यामुळे विशेष काळजी घ्या, उपासनेमध्ये राहा. आता व्यंकटेश स्तोत्र वाचन करणं तुमच्यासाठी हितकारक कसं ते समजून घेऊयात. राहुदेव हे तुमच्या लाभात आहेत आणि केतुदेव तुमच्या पंचमात आहेत. त्यामुळे तुम्हाला शिक्षणाबाबतीमधील अडचणी येणं, फायनान्शियल प्रॉब्लेम्स निर्माण होणं, एखादं महत्वपूर्ण प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत न येणं, या अशा काही गोष्टींमध्ये तुम्हाला जावं लागत आहे. किंवा तुमचा भाग्योदय होतोय, आता तुम्हाला भाग्याची संधी प्राप्त होतीये, पण त्यामध्ये सुद्धा अडचणी येत आहेत. या सगळ्या अडचणींवरती, संकटांवरती मात करण्यासाठी तुम्हाला या संपूर्ण महिनाभर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक ठरणार आहे. तर आज आपण
वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली। तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। त्याबरोबरच आपल्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका। यावर अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत ज्यांची माहिती घ्या आणि इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, विवाह योग, वास्तुयोग किंवा इतर काही गोष्टींमध्ये तुम्ही अडचणीत आहात, मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटतेय, नक्की मला संपर्क करा। माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे। पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह, तोपर्यंत मी आपली रजा घेते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।